नमस्कार, नागपूर समय न्यूजमध्ये आपलं स्वागत। आजच्या मराठी बातमीपत्राकरता मी आहे आपल्यासोबत रत्नाकर। घेऊया आढावा ठळक घडामोडींचा। नागपूर शहरामध्ये किरकोळ कारणांवरून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांची मालिका थांबत नाहीये। कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री एका तरुणाची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली। मृत तरुणाचं नाव रवी वाघमारे असून तो पेशाने वेल्डर होता आणि चिखली देवस्थान परिसरात तो राहत होता। ही घटना कळमना अनाज मंडी परिसरातील सिमेंट रोडवर रात्री 9:30च्या सुमारास घडली। प्राथमिक माहितीनुसार आरोपी किशोर ठाकरे हा रस्त्याच्या कडेला बसला असताना त्याला रवी वाघमारेने इथे का बसलास असा साधा प्रश्न विचारला। यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि क्षणात गोंधळ उडाला। वादाचं रूपांतर इतक्या मोठ्या हिंसाचारात झालं की आरोपीने संतापून रवीवर धारदार चाकूने सपासप वार केले। अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या रवीने आपल्या भावाला फोन करून हल्लेखोराचं नाव सांगितलं। भाऊ घटनास्थळी धावून आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। पोलीस घटनास्थळी दाखल होताच मृतदेह ताब्यात घेतला गेला आणि तपास सुरू करण्यात आला। आरोपी किशोर ठाकरे याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कळमना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परिसरातील सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या जबाबावरून अधिक तपास सुरू आहे। नागपूरच्या गांधीबाग परिसरात जो शहरातील प्रमुख व्यापारी वसाहत म्हणून ओळखला जातो, तिथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 5 दुकानांमध्ये धाडसी चोरी केली आहे। ही घटना गांधीबागमधील सूत मार्केटच्या बाजीराव गल्लीतील असून यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर पोलीसही साशंक झाले आहेत। ही चोरी पहाटे 3च्या सुमारास घडली आहे। श्री भोले टेक्सटाईल, निशा साडी फॉल्स, गुरु हरकिशन टेक्सटाईल, जॉय कलेक्शन आणि सतनाम टेक्सटाईल्स या 5 दुकाने चोरट्यांनी लक्ष्य केली। दुकानांचे शटर व कुलूप मोडून चोरटे आत घुसले आणि काउंटरमधनं रोख रक्कम आणि महागडे कापड चोरून त्यांनी नेले। चोरीचा एकूण अंदाजे लाखो रुपयापर्यंतचा पोहोचतो अशी चर्चा परिसरात सुरू आहे। याबाबत अद्याप पोलिसांनी अधिकृत रक्कम जाहीर केलेली नसली, मात्र तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी चोरट्यांनी दुकानांमध्ये चोरी केल्याची पुष्टी केली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार चोरी ज्या पद्धतीने करण्यात आली आहे त्यावरून हे चोर बाहेरच्या टोळक्याची असण्याची शक्यता व्यक्त होत आहे। पोलीस घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासत असून चोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अमेरिकेने इराणच्या फार्दो, नटनज आणि इस्फहान येथील गुप्त अणुऊर्जा केंद्रावर टॉमहॉक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ले चढवलेत। या ठिकाणांना इराणच्या अण्वस्त्र क्षमतेचं मुख्य आधार मानलं जातं। हे हवाई हल्ले इस्रायलच्या विनंतीनुसार आणि G7 देशांच्या पाठिंब्यावर करण्यात आले। इराणनं या कारवाईला युद्धाची थेट घोषणा असं ठामपणे म्हटलंय। अमेरिकेच्या सहभागानंतर इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेली संघर्ष आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचलाय। या संघर्षामुळे संपूर्ण जग 2 गटांमध्ये विभागलं गेलं आहे। याचे पडसाद संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीतही उमटले। या बैठकीत रशिया आणि चीन यांनी अमेरिकेच्या सैनिकी कारवाईवर थेट टीका केली आहे। मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना टळली। प्रसिद्ध टीव्ही मालिका अनुपमाच्या सेटवर सकाळी 6च्या सुमारास अचानक आग लागली। काही क्षणातच आग पसरली आणि सेटवर घबराटीचं वातावरण निर्माण झालं। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। काही वेळाच्या प्रयत्नानंतर त्यांनी आग पूर्णपणे नियंत्रणात आणली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सेटचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। सध्या हे शूटिंग थांबवण्यात आलं असून आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि प्राथमिक तपास सुरू आहे। नुकसानीचं मूल्यमापन देखील सुरू आहे। सितारे जमीन पर या आमिर खानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अवघ्या 3 दिवसात धुमाकूळ घातलाय। या चित्रपटानं कमावलेली भरघोस कमाई पाहता आमिर खानची बॉक्स ऑफिसवर जोरदार पुनरागमन झालं आहे। सुमारे 9 वर्षांनंतर आमिरला एक प्रचंड यशस्वी आणि हिट चित्रपट मिळतोय अशी स्पष्ट चिन्ह दिसत आहेत। चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। आजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये तुर्तास इतकंच। अधिक घडामोडींकरता बघत राहा नागपूर समय न्यूज। नमस्कार।